जंतर मंतरवरचं सीजेपीचं आंदोलन देशविरोधी होतं. आरएसएसचे कार्यवाहक अतुल लिमये यांचं विधान. तर आंदोलनामागे डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा हात, पर्यायी राजकारण राबवण्याची रणनीती होती, लिमये यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीसांचं पुण्यामध्ये मोठं विधान. आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, बाळासाहेब फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिंदेंच्या लोकांकडे तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली, सिद्धिविनायक दानपेटीवरच्या आरोपांवरून राऊतांची टीका. तर राऊतांचा सदा सरवणकरांना टोला. कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल. काँग्रेसच्या नेत्यांचे संस्कार आणि संस्कृती अशीच, बावनकुळेंची टीका. पुण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेनं सुद्धा शाळकरी मुलांकडून धुवून घेतले होते पाय. येणारा काळ आपला, चमत्कार दाखवावा लागेल. बीडमधील कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंचं विधान. तर राजकारणामधून कधी कधी निवृत्त व्हावंसं वाटतं, पण जनतेचा उत्साह पाहून उभारी येते, पंकजा मुंडेंचं विधान. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. 30 जुलैपासून राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे झाला लागू. नव्या कायद्यानं बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध. तर प्रकाश आंबेडकर यांचा नवीन कायद्याला विरोध, कोर्टात देणार आव्हान. बुधवारी होणार सीजेपीच्या कोर कमिटीची बैठक. संभाजीनगरच्या अभिजित दिपके यांच्या घरात बैठक होणार असल्याची माहिती. पुढची ध्येय धोरणं, भूमिका ठरवण्यासाठी बैठक महत्त्वाची. अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा. सुरतच्या आरटीआय कार्यकर्त्याची मागणी. दिपकेंच्या वडिलांनी मुलाला परदेशात कसं पाठवलं, अमित तिवारींचा सवाल. परदेशी शिक्षणाच्या खर्चावरून वाद निर्माण होण्याची शक्यता. ऋतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात वाद पुन्हा एकदा चर्चेमध्ये. आपण ऋतिकची माफी मागितली पाहिजे, ट्रेंडवर ऋतिक रोशनची कमेंट. तर आगीत तेल ओतू नकोस, कंगनाचा ऋतिकला टोला. ईडीकडून भोंदू खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पुन्हा नवीन पुरावे सादर. तर खरातनं 1,000 रुपयांची अंगठ्यांची जोडी ही 2,62,000 रुपयांना विकली. तर मध हा दैवी असल्याचं सांगत तब्बल 7 लाख रुपये प्रति लिटर दरानं विकला, झाले आरोप. केंद्रात येऊन मनुष्यबळ मंत्रालय सांभाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देवेंद्र फडणवीसांना सूचना दिल्याचं राऊतांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये तुमच्या पसंतीचाच सीएम नेमून देऊ, आश्वासन दिल्याचंही केलं विधान. नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून मंत्री गणेश नाईकांची नाराजी. माझ्या नादाला लागाल तर त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, मंत्री गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे इशारा. खासदार पप्पू यादव यांना मारहाण. पत्रकार परिषद सुरू असताना पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचा प्रयत्न. मुंबईत काजूकतलीमध्ये आढळली गंजलेली स्टेपलर पिन. तर मुंबईतील ऑपरा हाऊस परिसरामधला प्रकार. अतिवृष्टीमुळे नंदुरबारच्या नवापूरमध्ये भयानक पूर. तर जनजीवन झालं विस्कळीत. नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये जोरदार पावसानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. पंढरपुरातील भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीची धोक्याची पातळीकडे वाटचाल. उजनी आणि वीर धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीमध्ये पाणी पातळीत कमालीची वाढ.
धुळ्याच्या लळिंगकुरण इथं धबधब्याजवळ काही तरुण पर्यटक थोडक्यात वाचले. प्रसंगावधान राखल्यामुळे झाडाचा आधार घेतला, वाचवला जीव. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर. सुरत, सुरेंद्रनगर आणि भरूचमध्ये पूरसदृश्य परिस्थिती. हवामान विभागाचा गुजरातला पावसाचा रेड अलर्ट.